परवा मला डेकोरेशनसाठी ग्लासमधल्या कॅन्डल पाहिजे होत्या आणि मार्केटमध्ये खूपच महाग होत्या. मी म्हटलं चला आपण करून बघूया. अर्ध थोडं सामान होतं माझ्याकडे, बाकीचं मी सगळं फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले. सगळं तुम्हाला टॅग करते, आवडलं तर तुम्ही नक्की घेऊ शकताय. आता सगळ्यात आधी ना या कंटेनरमध्ये ना मी मेन वितळायला ठेवले आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलर घालून घेते. आपल्याला एक छान असं फुल बनवून घ्यायचंय. आता हा ब्लॅक कलर आपल्याला थोडासा लागणार होता म्हणून मी त्याच्यामध्ये घेतला आणि हा मोल्ड आहे, हा ऑनलाईनच घेतलाय मी, टॅग करते तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं हे सोया वॅक्स आहे. वॅक्समध्ये पण बरेच टाईप आहेत. सोया वॅक्स चांगलं असतं, जास्त वेळ जळतं, तर ते मेल्ट करून घेतले आणि त्याच्यामध्ये येल्लो पिवळा कलर मिक्स केलाय मी. हे ब्लॅक कलरचं मेन घट्ट झाल्यानंतर मग मी पिवळा कलर टाकते. लास्ट टाइम एकदा ट्राय करताना सगळं मिक्स झालं होतं, आता नाही झालं मिक्स ते. आता एका साईडला सोया वॅक्स मी मेल्ट करायला ठेवले आणि इथं ना ही वात घालून घेते. तर ही सोया वॅक्स त्याच्या ह्या दोन्ही ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि आता हे बघताय मगाचं फुल आपलं कसं बनलंय. थंड होऊ द्यायचं चांगलं आणि थंड झाल्यानंतर हळूच काढायचं. वाव, किती मस्त झालंय, खूप छान दिसते हे. ह्याच्यामध्ये पण आपण क्रिएटिव्ह भरपूर काही करू शकतो, आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची पण अजून गरज आहे. आता हे शॉर्टमध्ये खूप फास्ट दाखवायला लागतं. याचा डिटेल व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन. आणि ही सगळी प्रोडक्ट टॅग केले आहेत, पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.